बांधकाम कामगार एक चुकीचा, बांधकाम कामगार एक चुकीचा, सर्व बांधकाम कामगारांना घरे बांधणाऱ्या बांधकाम कामगारांना घरे, बांधकाम कामगारांना धर्म 5,000 रुपये पेन्शन, बांधकाम कामगारांचे 20 लाख अर्ज ताबडतोब मंजूर, बांधकाम कामगारांचे 20 लाख. जोरात बोला. महाराष्ट्रामध्ये 60 लाख कामगारांनी नोंदणी केलेली आहे या कल्याणकारी मंडळाकडे, आणि या कल्याणकारी मंडळाकडे उपकारामधून जी रक्कम जमते ती वर्षाला 3,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम जमते. आणि हे मंडळ मागची शिल्लक संपवून गेल्या वर्षी त्यांनी 5,000 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. आम्ही आंदोलन यासाठी करतोय की जी भांडी वाटलेली आहेत त्याची बाजारभावानं 3,000 रुपयाला भांडी बाजारात मिळतात, आणि खर्चासहित कंत्राटाला ते 11,000 रुपये देतात. तर हा व्यवहार सगळा संशयास्पद आहे, आणि एवढं जे मार्जिन राहिलेलं आहे ते बेकायदेशीर आहे. अजितदादा पवारनी ते विरोधी पक्षात असताना टीका केली होती की या भांड्यामध्ये गोलमाल आहे, चौकशी झाली पाहिजे. त्यामुळं बांधकाम कामगारांच्या महत्त्वाच्या योजनांवर दुर्लक्ष आहे, त्याचे लाभ कामगारांना मिळत नाही, ते देत नाहीत, अर्ज नामंजूर करतात. गेल्या 1 वर्षापासून 20 लाख अर्ज पेंडिंग आहेत. कायद्यामध्ये असं सांगितलं आहे की बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी विशेष सहाय्य द्या, आर्थिक सहाय्य द्या. यांनी त्याचा विपरीत अर्थ काढला आणि शिष्यवृत्ती देतो असं सांगितलं. शिष्यवृत्ती असा कुठेही उल्लेख नाही, कारण शिष्यवृत्ती ही जी दिली जाते ती गुणवत्तेनुसार दिली जाते किंवा मागासवर्गीयांना दिली जाते. तर त्यांनी हे कारण सांगून स्कॉलरशिप बंद केलेले आहेत. दवाखाना उपचार सांगतो म्हणून त्यांनी प्रसूती लाभ द्यायचं बंद केलेलं आहे, शस्त्रक्रियेचे लाभ दिलेले नाहीत. त्याच्यामुळे की आमचं मागणं असं आहे की सगळे अर्ज तुम्ही नामंजूर केलेले आहेत ते नामंजूर करायचं काम सध्या चालू आहे, आणि पेंडिंग अर्ज मोठ्या प्रमाणात आहेत, ते सगळे अर्ज मंजूर करा. त्यासाठी लोकसेवा हमी कायद्याचा अंमल चालू झालेला आहे, त्याची अंमलबजावणी होत नाही. यासाठी आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे. भेट कामगार मंत्री, राज्यमंत्री यांची भेट मागितलेली आहे.